थांबा थांबा, जर तुमच्या स्क्रीनवर हा व्हिडिओ अचानक आला असेल तर हा योगायोग समजू नका. साक्षात संकट मोचन हनुमंताला तुम्हाला काहीतरी संदेश द्यायचा आहे असं समजा. पुढची 2 मिनिटे तुमचे आयुष्य बदलू शकतात. आपले डोळे बंद करा, श्रद्धेने जय बजरंगबली जय श्रीराम कमेंट मध्ये लिहा आणि ही पावन कथा लक्ष देऊन ऐका. प्राचीन काळी राजा धीरेंद्र नावाचा एक अत्यंत पराक्रमी राजा होता. त्याने आपल्या वाड्यात हनुमानाचे एक भव्य सोन्याचे मढवलेले मंदिर बांधले होते. पण राजाच्या मनात अत्यंत अहंकार शिरला. माझ्या संपत्तीमुळे देव माझ्यावर प्रसन्न आहे असा त्याचा गोड गैरसमज झाला. राज्याबाहेर एका घनदाट जंगलात हनुमंताचे एक अतिशय जुने दुर्लक्षित मंदिर होते. तिथे फक्त एक साधी दगडाची मूर्ती आणि शेकडो माकडे होते. पण अहंकारी राजा तिकडे कधीच फिरकला नाही. अचानक नियतीचा खेळ बदलला. राज्यावर भयंकर दुष्काळ पडला. नद्या आटल्या, प्रजा तडफडू लागली. राजाची संपत्ती आणि त्याचे सोन्याचे मंदिर काहीही कामी आले नाही. तेव्हा एका रहस्यमय वृद्ध साधूने राजाला सांगितले, हे राजन, तुझा अहंकारच या संकटाचे कारण आहे. देवाला सोन्याचे दागिने नाही तर भक्ताची नम्रता प्रिय असते. जेव्हा राजाला आपली चूक उमगली आणि त्याचा अहंकार तुटला, तेव्हा तो जंगलातील त्या जुन्या मंदिरात गेला. त्याने सामान्य भक्तासारखे जमिनीवर डोके टेकवले आणि चमत्कार घडला. आकाशातून मुसळधार पाऊस कोसळू लागला. तो वृद्ध साधू दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात बजरंगबली होते, जो राजाचा अहंकार मोडायला आले होते. भाविक हो, ईश्वराला सोन्या चांदीचा नाही तर तुमच्या खऱ्या भक्तीचा मोह असतो. जीवनात कितीही संकटे येऊ द्या, मुक्या प्राण्यांची सेवा करा, गरिबांना मदत करा, आपला अहंकार बाजूला ठेवा. मारुतीराया तुमच्या मदतीला नक्की धावून येतील. आजची ही कथा तुमच्या मनाला भावली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. जय श्रीराम, जय बजरंगबली.